पण एक चांगलंच काम आहे की एक झोपण्याच्या आधी जेवण करून घेणं आणि छानपैकी एखाद दीड तास क्लास करणं, म्हणजे छानपैकी पचन पण होतं आणि नंतर झोपायला जाणं. म्हणून माझ्या पदरी विद्याताई भरपूर पुण्य लागणार आहे. कारण ह्या चांगल्या सवयी चांगल्याच डेव्हलप होत आहेत. जेवणानंतर दीड तासाने झोपणं, म्हणजे थोडंसं एक चांगल्या सवयी लागतात. म्हणून चांगलं आहे, नो प्रॉब्लेम. इकडे लक्ष द्या सर्वजण. मनीषाताई क्लासमध्ये आहेत आपल्याकडे. मनीषा तांबेताई. मनीषाताई तांबे कुठे गेल्या? दिसत आहेत का मला? हा, थांबा थांबा. आत्ता दिसत होत्या. हा, दिसल्या दिसल्या. एक मिनिट. का बा असं होतंय? एक मिनिट. ओके, दिसल्या आता. हा, दिसल्या का सर्वांना? हा. मनीषाताई, तुम्हाला जन्मदिवसाच्या ब्रेन ट्रेन एज्युकेशन परिवाराकडनं लाख लाख, त्याला म्हणता येत करोडो करोडो शुभेच्छा. लाख लाख पण नाही, पण करोडो करोडो शुभेच्छा. मनीषाताई या एक खूप लढाऊ आहेत, खूप मेहनती आहेत, खूप हुशार आहेत, खूप डेडिकेटेड आहेत आणि तेवढ्याच जिद्दी पण आहेत. आणि म्हणून त्यांच्या जिद्दीला ब्रेन ट्रेनचा पुन्हा परत एकदा सलाम. कारण ब्रेन ट्रेन परिवारातल्या त्या एक खूप मोठ्या स्टार आपल्यासाठी, म्हणजे म्हणतात ना की मोटिवेशनल एक स्टार आहेत आपल्यासाठी. कारण त्यांचा जो स्ट्रगल आहे किंवा त्यांची जी स्टोरी आहे ती नेहमी मला नेहमीच, आणि ते पण मला कधी भाऊ म्हणून आठवत नाही, पण म्हणून सांगतो तुम्हाला, नवीन ताईंना पण ओळख व्हावी म्हणून, की एवढा जास्त वेळ नाही भेटला मला कधी मनीषा ताईंशी जास्त गप्पा मारायला. पण जेव्हा कधीतरी योगायोगाने वेळ भेटत गेला तसं बोलत गेलो म्हणून सांगतो, की मनीषा ताई जेव्हा मला भेटल्या तेव्हा त्या एका मॉलमध्ये एक छानपैकी, कारण म्हणतात ना की प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपल्या परिवारासाठी आपण एक थोडासा आर्थिक स्वावलंबी असावं, दोन पैसे हाताशी असावेत, म्हणून आपण प्रत्येक जण झगडत असतो. म्हणून त्या जेव्हा मला भेटल्या तेव्हा पहिले त्यांचा पिल्लू आपल्या क्लासमध्ये होता, नैतिक. आणि नैतिकला सुद्धा त्यांनी छानपैकी सपोर्ट केला. आणि जेव्हा पहिली त्यांची माझी भेट झाली ती पहिले मॉलमध्ये झाली. ती एका मॉलमध्ये मला वाटतं काम करत होत्या. पण तिथून त्यांचं प्रेरणा सुरू झाली की मला टीचर बनायचंय. आणि म्हणून त्या मॉलची ड्युटी करून पण अबॅकस शिकल्या. मॉलची ड्युटी करत असताना तिथं येणाऱ्या जाणाऱ्या त्यांच्या ज्या भगिनी किंवा महिला मंडळ असतात, तिथंच त्यांना 5-10 विद्यार्थ्यांचे ऍडमिशन भेटले. परत सांगतो, की तरी पण त्यांचं पर्समध्ये किंवा लंच टाईममध्ये ते होमवर्क करायच्या. आणि ते होमवर्क करण्याचं त्यांचं बघून त्यांना तिथंच ऍडमिशन भेटले. मॉलची ड्युटी करता करता तिथंच त्यांनी स्टार्ट स्टार्ट केला क्लास. पुन्हा परत त्यांना असं वाटलं की आता छानपैकी आपण खूप वेल ट्रेन झालो आहोत, म्हणून छानपैकी त्यांच्या प्रयत्नातून, कारण म्हणतात ना की प्रयत्न केले तर आपल्याला सपोर्ट करणारे खूप साऱ्या चांगल्या व्यक्ती किंवा चांगल्या निसर्ग शक्ती आपल्याला मदत करत असते. म्हणून त्या आज एक, मला त्या स्कूलचं नाव नाही माहिती. ताई तुम्हीच सांगा काय स्कूलचं नाव? तुम्ही कुठल्या स्कूलला आता टीचर म्हणून जातात? रिदमिक इंटरनॅशनल आवाज कमी येतोय का? रिदमिक आवाज परत सांगा. रिदमिक इंटरनॅशनल स्कूल. थांबा एक मिनिट. माझ्या सिस्टमला काही प्रॉब्लेम आहे का? मला खूप आवाज कमी. हा, परत एकदा बोला ताई. रिदमिक इंटरनॅशनल स्कूल. ओके, रिदमिक इंटरनॅशनल स्कूलला त्या टीचर म्हणून जातात. त्यांच्याकडे मला वाटतं 30-40 लेकरं छानपैकी शिकतायत. पुन्हा परत त्या अजून कुठल्या तरी एका सेंटरला जातात आणि शिकवतायत. आज त्यांची आयडेंटिटी त्यांनी बनवली, की म्हणून आम्ही भाऊ बहिणी का शोभतो? कारण मी पण असं स्ट्रगल, एका कंपनीत काम करत असताना जेव्हा आपण काम करत होतो, तर लोक म्हणायचे हा काय शिकवणार? म्हणजे खूप सारा स्ट्रगल, कधीतरी निवांत बोलू बोलू, पण मनीषा ताईंनी पण त्या स्ट्रगल मधून त्यांची आयडेंटिटी चेंज केली. आज छानपैकी त्यांच्याकडे 40-50 लेकरं शिकतायत. आणि लवकरच त्यांच्याकडे 100 मुलांचा क्लास असेल, असे आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. पुन्हा परत मनीषाताई तुम्हाला सर्व आपल्या भगिनींकडनं लाख लाख शुभेच्छा. ओके. पार्टी बाकी राहील कधीतरी. धन्यवाद सर. रविवारी येऊ आम्ही पार्टी घ्यायला बर्थडेची. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. ओके, जाऊया पुढे. आपण पुढच्या टप्प्यामध्ये जाऊ. सो इकडे लक्ष द्या. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 23, 20 आणि 3 करा सर्वजण. 23 प्लस 8. 8 इथे अवेलेबल आहे का बघा सर्वजण. 8 अवेलेबल आहे का?
युनिट रॉडवर नाहीये. मग लगेच आपल्याला काय आठवला पाहिजे? 8चा फ्रेंड आठवला पाहिजे. मी मुद्दाम तुम्हाला वही पेपर पेनवर नाही घेऊन जाते, इथला सॉफ्टवेअरवर काम करतोय. मला 23 आहे आणि 23 मध्ये मला मला +8 करायचं आहे, पण इथं 8 अवेलेबल नाहीये, तर 8चा फ्रेंड मला लगेच आठवला पाहिजे. -2 +10 +9. 9 इज नॉट अवेलेबल ऑन युनिट रॉड, म्हणून 9चा फ्रेंड -1 +10 +2 डायरेक्ट अवेलेबल +3. बघा आता युनिट रॉडवर इथं 3 नाहीये, या इथं या लोअर बिट मध्ये नाहीये 3, आणि म्हणून इन हाऊस मध्ये आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आणि मग +3 साठी -2 +5 +4 डायरेक्ट अवेलेबल +1. काही करू नका, मी समजून सांगतो. +1. आता इथं 1 नाहीये, म्हणून 1चा फॉर्म्युला काय आहे? फक्त युनिट रॉडवर कॉन्सन्ट्रेट करा, इथला अजिबात विचार करू नका. +1. 1चा फॉर्म्युला काय आहे? +1 करायचंय मला. +1चा फॉर्म्युला काय आहे? -9 +10. आणि इथं ऑलरेडी +10 आपण शिकलो थोड्या वेळापूर्वी. +10 इज इक्वल टू -40 +50. हा थोडासा हेवी डोस असू शकतो, कारण आपण B1 आणि M1 एकाच वेळेस शिकतोय. पण काही काळजी करू नका. एकदा अप्रोच आपण शिकलो, सिस्टमॅटिक शिकलो, की हे सर्व लर्निंग मजेशीर होणार आहे. आणि या वयात पण आपण शिकतोय आणि कोणाला तरी शिकवतोय, त्याचा खूप आनंद मिळणार आहे. ओके ना? रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. पुन्हा परत रेडी. मी मी तुम्हाला सर्व फॉर्म्युले एकदा रिकॉल करून घेतो. वाटलं तर प्रेझेंटेशन मध्ये जायची गरज नाही. माझी स्टाईल थोडीशी वेगळी असते शिकवण्याची. कोणीतरी ताईंना वाटतं की मग प्रेझेंटेशन असं, काही गरज नसते. तुमच्या शिकवण्यात दम पाहिजे, तुमच्या कन्सेप्टमध्ये दम पाहिजे. म्हणजे तुम्हाला सर्व काही पुढच्यांच्या डोक्यात टाकता येतं. पुढच्याच्या डोक्यात टाकण्याचा दम आपल्याला सांगण्यात पाहिजे. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. इकडे लक्षात द्या सर्वजण. पुन्हा परत सर्वजण इकडे लक्षात. 9चा फ्रेंड बोला माझ्याबरोबर. 9चा फ्रेंड 1, 1चा फ्रेंड 9, 8चा फ्रेंड 2, 2चा फ्रेंड 8, 7चा फ्रेंड 3, 3चा फ्रेंड 7, 6चा फ्रेंड 4, 4चा फ्रेंड 6 आणि 5चा फ्रेंड 5. मग कुठलंही ऍप्लिकेशन आलं, इकडे लक्ष द्या, मी जे बोलतोय 3 ऍपवरच लक्ष द्या. कुठलंही ऍप्लिकेशन आलं, ते ऍप्लिकेशनला त्या जागेवर जायचं आणि त्या जागेला विचारायचं, देर इज अवेलेबल मीन्स. जर मी 2 बोललो, तर युनिट रॉडच्या लोअर बिट्स मध्ये जायचं. इकडे लक्ष द्या. कुठं लक्ष द्यायचं? युनिट रॉडच्या लोअर बिट्सला, तिथं विचारायचं 2 इज अवेलेबल. डायरेक्ट असतील तर डायरेक्ट करा. पण तिथं समजा ऑलरेडी 4 आन्सर आहे. इकडे लक्ष द्या. 4 आन्सर आहे आणि सांगितलं 2, मग तिथं 2 करू शकतो का आपण? नाही. मग त्याला म्हणतात इन हाऊस फॉर्म्युला. त्याला काय म्हणतात? इन हाऊस फॉर्म्युला. मग फॉर्म्युला काय होईल? -3 +5. बघा आन्सर 6 झालं. बोटांवर करू शकतात. मला डायरेक्ट दिसतं म्हणून मी डायरेक्ट सांगतोय. म्हणजे काय झालं? 6 झालं. पुन्हा परत +2. बघा डायरेक्ट अवेलेबल. किती झालं आन्सर? 8 झालं. बघा मी सांगतोय ते समजून घ्या. 8 झालं. आता पुन्हा परत +2. आता 2 तिथं आहे का? नाहीये. वाघमोडे ताई हात मोकळे ठेवा. नाहीये. आणि म्हणून मला आता 2 करण्यासाठी काय करावं लागेल? शेजारच्या घराची मदत घ्यावी लागेल, आणि शेजारच्या घराचा मालक आहे 10. तेव्हा मात्र 2 चे रिलेशन बदलतात. इकडे लक्ष द्या. कारण घरातल्या घरात 2 चं रिलेशन कोणाशी होतं? हे मला सांगायचं. 2 शी जेव्हा मला 2 घरातल्या घरात प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता, तेव्हा घरातल्या घरात 2 चं रिलेशन कोणाशी होतं? 3 शी होतं. आता शेजारच्या घराशी रिलेशन त्याचं काय आहे? त्याचं रिलेशन आहे 8. म्हणून विद्याताई, माझ्याकडे ऑलरेडी 8 आहे, आणि म्हणून +2 साठी -8 +10. अग्री विथ मी? अंडरस्टँड? पाण्याचा ग्लास भरून ठेवा शेजारी. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 34 +6. 6 इज अवेलेबल ऑन युनिट रॉड? नो. म्हणून 6 चा फ्रेंड बोला सर्वजण. -4 +10 +29. 20 साठी इन हाऊस फॉर्म्युला. 20 साठी इन हाऊस फॉर्म्युला बोला. 20 चा फ्रेंड 30, -30 +50. हा, सुनीता जडकर ताई.
असा मोर नाही. आता आपण खूप पुढे निघून गेलोय. आपण आता पूर्ण आता जंगलात आपल्याला बिबट्या पकडायची वेळ आलाय. तुमचा मोरच अजून वेगळा नाचतोय जंगलातला. असं नाही ना. असा 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 -3 नाही होत ताई कधी. -3 असाच होतो. -3 असाच होतो. प्लीज, प्लीज, प्लीज. ओके ना, प्लीज. ओके. हां. काय केलं आपण? त्या ताईंचा मोर बघून माझंच व्हिज्युअलायझेशन जातं ना. कारण खूप काय होतं? आता काय होतं आन्सर प्लीज कोणीतरी सांगेल का मला? काय होतं? 69. 69. 69. ठीक आहे. 40 होतं. सर 40 होतं. त्या 40 मध्ये आपण काय केलं? नाही काय होतं? ठीक आहे. काय केलं मला आठवत नाही. सेट द झिरो. चला सेट द झिरो. चला ओके. सुनेताताई व्यवस्थित लक्ष द्या. ओके. 28 प्लस 3. लक्ष द्या, घाई नका करू. आता 3 अवेलेबल आहे का युनिट रॉड मध्ये? नाही. मग त्या 3 साठी आपल्याला काय करावं लागेल? 3 चं रिलेशन आहे -7 प्लस 10. -7 प्लस 10. दर्शनाताई. ओके. सेट द झिरो. सेट द झिरो. मी ना थोडंसं प्रेझेंटेशन मध्ये घेऊन जातो तुम्हाला. तिथले काही फॉर्म्युले वगैरे दाखवतो. लक्षात कन्सेप्ट क्लिअर झाली का? झाली का? क्लिअर झाली का? कोणीतरी येस किंवा नो डाऊट असेल तर आपण शेवटी बोलू. आणि पुन्हा परत शनिवारी सर आपण झिरो लेवल त्याच्यानंतर इन हाऊस. आता उद्या काय आहे ना ते आज पण सांगून ठेवतो मी तुम्हाला जस्ट माहितीसाठी. उद्या आपल्याला सबस्ट्रॅक्शन फॉर्म्युला बघायचा आहे. आणि मग आपल्याला शनिवारी रिव्हिजन करायची पूर्ण सर्व फॉर्म्युलांची पहिल्यापासून झिरो पासून तर सर्वांची. आणि रविवारी खऱ्या अर्थाने आपल्याला बुक ओपनिंग करायचंय. उद्या जेवढ्या नाशिकच्या ताई आहेत तेवढ्यांचे सर्वांचे पाऊच माझ्याकडे पडलेले आहेत. जास्त नाहीये, 4-5 आहेत. त्यातलं मला वाटतं रोहिणी तुझं पप्पांकडेच देऊन टाकेल मी. किंवा मी येण्याचा प्रयत्न करेल. आणि मग उद्या सर्वांपर्यंत किट पोहोचलेलं असेल. असा माझा एक संकल्प आहे. उद्या पोहोचलेलं असेल म्हणजे आपल्याला रविवारी बुक ओपन करता येईल. आणि पुढे आपला मार्ग थोडासा कशा पद्धतीने बुकवर प्रॅक्टिस करायची, टूल कसं होल्ड करायचं ते आपण रविवारी बघू. ओके. सो मला वाटतं प्रेझेंटेशन मध्ये जातो. काय बनवलंय मला पण नाही माहिती. एकदा बघून घेतो कारण खूपच ओपन आहे त्यार. एक मिनिट. एक मिनिट. ठीक आहे चला. काय हरकत नाही. ओके. इकडे सर्व दिसतंय का? कोणी सांगेल का मला? सांगेल कोणी दिसतंय असं? येस सर. हा. हो सर. ओके ओके ओके. हे सर्व मी बुक बद्दल तुमच्याकडे बुक आले की मी समजून सांगणार आहे. अरे देवा. काही नाही काही नाही काहीच नव्हतं. म्हणजे तसं बघितलं तर फॉर्म्युला मला इथं समजून सांगायचा होता तुम्हाला. ठीक आहे, हा उद्या होणार आहे. काही हरकत नाही. काहीच नव्हतं प्रेझेंटेशन मध्ये. इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. मी काय सांगितलं थोडंसं फक्त ब्लॅकबोर्डवर समजून सांगतो तरी पण इकडे लक्ष द्या. मी असं सांगितलं की हा अबॅकस टूल आहे. आणि अबॅकस टूल मध्ये तुमच्याकडे 24 आहे. आणि या 4 मध्ये जर तुम्हाला 9 प्लस करायचा आहे, प्लीज इकडे लक्ष द्या. 9 प्लस करायचा आहे तर इथं 9 अवेलेबल नाहीये. म्हणून आपण 10च्या रॉडची मदत घेतो. या 10च्या रॉडची मदत घेतो. आणि जेव्हा 10ची रॉडची मदत घेतो तेव्हा याचे फॉर्मेशन आपण हा जो 10 आहे इकडे लक्ष द्या 10 आहे. या 10चे फॉर्मेशन सर्वजण लक्ष द्या म्हणून एक जस्ट म्हणून 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. आणि मग याच्यातले हे जे डिजिट आहेत 9 चा फ्रेंड 1, त्याच्यानंतर 8 चा फ्रेंड 2, 7 चा फ्रेंड 3 आणि 6 चा फ्रेंड 4 आणि 5 चा फ्रेंड 5. प्लीज इकडे लक्ष द्या. जस्ट मुलांना ब्लॅकबोर्डवर असं समजून सांगावं लागतं. 9 चा फ्रेंड 1, 1 चा फ्रेंड 9, 2 चा फ्रेंड 8, 8 चा फ्रेंड 2, 7 चा फ्रेंड 3, 3 चा फ्रेंड 7, 6 चा फ्रेंड 4, 4 चा फ्रेंड 6 आणि 5 चा फ्रेंड 5. मग फॉर्म्युला तयार होताना प्लीज इकडे लक्ष द्या. +9 इज इक्वल टू आपण असं बोलतो त्याला +9 इज इक्वल टू -1 प्लस 10. किंवा तुम्ही असं बोलू शकतात ऍड 9 इज इक्वल टू लेस 1 ऍड
ऍड 10 असं तुम्ही काहीतरी तुमच्या पद्धतीने जे तुम्हाला बेस्ट वाटेल. पण रीडिंग करण्याची स्टाईल किंवा बोलण्याची स्टाईल अशी आहे, +9 इज इक्वल टू -1 +10. ऍड 9 इज इक्वल टू -1 ऍड 10. ओके. सो आपण हे 9 2 +1 पर्यंतचे फॉर्म्युले तुम्ही लिहू पण शकतात. मी जरी तुम्हाला दाखवले नाही तरी मुद्दाम तुम्ही उद्यापर्यंत प्रॅक्टिस करण्यासाठी +8 +6 +7 +1 असे याचे फॉर्म्युले सर्व अशाच स्ट्रोकमध्ये एका एका सिक्वेन्सने तुम्ही लिहू शकतात. तर हा पहिले एक तुम्हाला लक्षात आला असेल. मग आता प्रॅक्टिस. प्लीज 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 प्रॅक्टिस. मी आज मुद्दाम इथं प्रॅक्टिस का टाकली नाही त्याचं कारण असं होतं की उद्याचा जो आपल्याला सबस्ट्रॅक्शन फॉर्म्युला शिकायचा आहे त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपली ती फ्लो होतो. पण मी तुम्हाला असे फॉर्म्युले विचारतोय किंवा मी असे जाणीवपूर्वक कॅल्क्युलेशन विचारतोय की असा सिलेबस असा बनवलेला असतो. मी कॅल्क्युलेशनच असं बनवतो की तुम्हाला मी जे शिकवतो त्याच्या रिलेटेडच मला कॅल्क्युलेशन बनवता आलं पाहिजे. आणि हे सर्व प्रेझेन्स ऑफ माइंड किंवा मी जे तुम्हाला 0 लेवलमध्ये सांगितलं होतं की तुम्ही डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन बनवा, हे स्किल डेव्हलप झालं पाहिजे. आणि त्या पद्धतीने ते स्किल डेव्हलप व्हायला लागतं तुम्ही शिकवायला लागले की. म्हणून रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 28 +2 28 +2. 2 is not available. 2 चा फ्रेंड 8 -8 +10 +22. 20 साठी इन हाऊस फॉर्म्युला +5 +25. पहिले 20 करून घ्या. 20 करून घ्या आणि 5 साठी ते युनिट रॉड कडे जा आणि त्याला विचारा 5 इज देअर. नो. मग 5 चा फॉर्म्युला -5 +10. -5 +10 म्हणजे आन्सर काय दिसतंय तुम्हाला सरांना आता? 82 दिसतंय. लक्षात आलं? ऍप्लिकेशन लक्षात आलं? व्हेरी गुड. पुन्हा परत +29. अजिबात घाई नका करू. घाई करू नका. मी समजून सांगतो. घाई करू नका. मी काय बोललो? घाई करू नका. मी काय बोललो तुम्हाला? 29. आता उत्तर काय आहे तुमच्याकडे सर्वांकडे? इकडे लक्ष द्या. तुमच्याकडे सर्वांकडे उत्तर आहे 82 आहे. आणि मी तुम्हाला काय सांगितलं? 29. काही ताई घाबरून गेल्या. असं कसं काय? इकडे लक्ष द्या. आता मला इथं 20 करायचं आहे. 20 नाहीये. मग मला सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारलो 20चा फ्रेंड कोण असू शकतो? कारण आता इथं 20 नाहीये, तर मला अजून शेजारच्या घराची मदत घ्यायची आहे. शेजारचं घर काय कोणाचं आहे? 100चं आहे. बोला मनातल्या मनात. शेजारचं घर कोणाचं आहे? 100चं आहे. आणि त्या जेव्हा मी 100ची मदत घेईल, तेव्हा मला इथं 20चा फ्रेंड कोण असणार आहे? 80 असणार आहे. जसं इथं 2चा फ्रेंड कोण असतो? 8 असतो. तसं इथं 20चा फ्रेंड कोण असणार आहे? 80. -80 +100. आता काही ताई म्हणतील तो 100 कसा झाला? हो झाला. असं दाखवला होता की नाही +1 तसा तो तिथं झाला. थोडंसं सप्तशृंगी देवीसारखे आता एक-एक हात आपल्याला येऊ द्या. अजून हळू पुढच्या आठवड्यापर्यंत 2 हात येतील. झाला तिकडे 100. मग आपण काय केलं प्लीज इकडे लक्ष द्या. 20 साठी -80 +100 झाला तिकडे. दिसेल तो नंतर. आता तुम्हाला इथं काय करायचंय? 9 करायचं आहे. 9 साठी तुम्ही इथं आले. 9 इज नॉट हिअर. 9 साठी -1 +10. सो आन्सर इज, बघा बरं आन्सर. बघा बरं, फक्त बघा आणि बोला बरं आन्सर. 100. शेजारच्या घराला ऐकू जाईल 100. एवढं बिंदास बोला. आन्सर इज द 111. 111. 11. ज्या ताईंना नाही आलं त्यांच्यासाठी फाईन किंवा दंड किंवा दक्षिणा आजची 111 रुपये. म्हणजे आताचं उत्तर काय होतं? 111 रुपये. ओके ना? सोपं आहे. फक्त सिस्टमॅटिक जाऊया. 73 +55. अजिबात काळजी नका करू. 10च्या बरोबर 50 आहे ना, -50 +100 आणि 5 युनिट रॉडवर डायरेक्ट अवेलेबल. बघा बरं आन्सर काय दिसतंय सरांना? आन्सर दिसतंय सरांना 128. काही ताईंना 2 दिवसापूर्वी त्या युनिट रॉडच अशा चेक करत होत्या. दिसतोय का कुठं? कुठं दिसतोय? हव्यातल्या हव्यात तर दिसत पण नाहीये. पण आता त्यांना युनिट रॉड पण दिसायला लागला, 10चा रॉड पण दिसायला लागला आणि आज साऱ्या गावभर बोंबड्या मारून सांगतील मैत्रिणींना, की मला आता 100चा रॉड पण दिसायला लागला.
एक सप्तशृंगी देवी सारखा हात बा साईडला यायला लागला. होईल. अजून एक येईल थोड्या दिवसांनी. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. सेट द झिरो. सेट द झिरो. 26 प्लस 24. 20 डायरेक्ट अवेलेबल आणि 4 साठी युनिट रॉडवर गेले. तिथं 4 आहे का? नाहीये. मग 4 साठी फॉर्म्युला -6 + 10. आता 10 साठी 10च्या रॉडवर गेले. तिथं 10 आहे का? नाही. आणि ऋतुजा 10 साठी -40 + 50 + 36 + 33. काही करू नका. 33. आता 30 10च्या रॉडवर आहे का? नाहीये 30. 30चा फ्रेंड कोण आहे? 70. -70 + 100. आणि इकडे 3 डायरेक्ट अवेलेबल आहे युनिटच्या रॉडवर. बघा बरं आन्सर काय दिसतं. आन्सर इज द, अहो ताई सुनीता ताई, काय चाललंय तुमचं? 119. आकडेमोड. हा 119. 119. सुनीता ताई, काही काळजी नका करू, येतंय तुम्हाला, नो प्रॉब्लेम. मी सुनीता ताईंसाठी एक कॅल्क्युलेशन घेतो, थांबा 2 मिनिटं. सेट द झिरो. 119 असतं तुमचं करेक्ट. सुनीता ताई रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 26. सुनीता ताईंस मी लक्ष देईल, बाकी तुम्ही करा. +4. 4 आहे का तुमच्या युनिट रॉडवर? नाहीये. मग 4चा फ्रेंड कोण आहे? माईक ऑन करा बरं, तुम्ही माईक ऑन करून घ्या पहिले मला. मला मग अजून 2-4 कॅल्क्युलेशन, त्याच्यानंतर डाऊट सेशनकडे जाईल मी. अजून एक 2 मिनिटं बाकी आहेत आपल्याकडे. नाही 2-4 नाही, आहेत 5-6 मिनिटं बाकी आहेत. सुनीता ताई माईक ऑन करा प्लीज, थोडंसं फास्ट. सुनीता, हा. ह्या ताई नागरगोजे ताई, कुठे गेल्या नागरगोजे ताई? कुठे गायब झाल्या? अरे देवा, एवढ्याच समोर होत्या. त्यांनी माईकच्या ऐवजी त्यांनी म्यूटच करून घेतला काय स्वतः? नाही आहे ना. सर. हा, जडकर आहे सर. कुठं आहेत? हा सर. सर हा सर आहे. ठीक आहे. मला तुम्ही चला ठीक आहे. सेट द कॅमेरा झिरो. कॅमेरा पण ऑन. ओके ओके ठीक आहे. हम्म. ओके. 21 + 9. 9 आहे का तुमच्या युनिट रॉडवर? नाहीये. मग 9चा फ्रेंड काय? नाही. मग करा ऍप्लिकेशन. 30. हा. वन- मग बोला ना. +9 = 30. +9 = -1 प्लस. शॉर्टकट नाही करायचं, अजिबात कंजूशी नाही करायची वन बोलण्यामध्ये. प्लस. तुम्ही काय ना 10 शब्द मी सांगितले ना, तुम्ही हळूहळू एका शब्दावर झाला आणि तो एक शब्द पण बोलायची गरज राहणार नाही. डायरेक्ट आपोआप होईल. पण आता पहिले 10च्या 10 बोला. 12 बोलले तरी चालेल. असं बोलू शकता तुम्ही. 9 इज नॉट देअर, सो +9 = -1 + 10. छानपैकी. एकदम एकही मंत्र सोडायचा नाही. ओके ना, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ठीक आहे, येतं ताई, तुम्हाला काय काळजी करू नका, नाही तर मी मदत करेल तुम्हाला. ओके ठीक आहे ठीक आहे. सो प्लीज इकडे लक्ष द्या. सेट द झिरो. रिलॅक्स. मी मोजून आता पुढचे 5 कॅल्क्युलेशन घेतोय. सर्वजण 1 2 3 4 5 अंक लिहा. मी पण लिहितोय तुमच्या समोर. 1 2 3 4 5. हा, माझ्याकडे कुठलेही काही कॅल्क्युलेशन तयार नाहीयेत. चुकलं काय, जे काय समोर येईल ते समोर येईल. तुमच्या समोरच जे काही कॅल्क्युलेशन तयार होतील ते पण होतील. म्हणून सर्वांनी उत्तर लिहा. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. काही डायरेक्ट लेवलचे होतील, काही इन हाऊसचे होतील, काही नेक्स्ट हाऊसचे होतील. त्याच्यासाठी सिंपल सांगतो, परत एकदा समजून घ्या. 1 2 3 4 साठी 2 ऍप्लिकेशन आपण समजून घेतले. 1 2 3 4 साठी इन हाऊस पण पॉसिबल असतं, किंवा या अंकांसाठी नेक्स्ट हाऊस पण फॉर्म्युला पॉसिबल असतो. मात्र 5 साठी एक तर डायरेक्ट अवेलेबल किंवा नेक्स्ट हाऊसच फक्त. त्याच्यानंतर 9 साठी, 8 साठी, 6 साठी आणि 7 साठी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, एक तर डायरेक्ट अवेलेबल आहेत. मी असेच कॅल्क्युलेशन विचारेल, एक तर ते डायरेक्ट अवेलेबल आहेत, नाहीतर तुम्हाला काय करावं लागेल? नेक्स्ट हाऊसच करावा लागेल. लक्षात येते मी काय सांगतोय? हे बघा, कुठलाही अंक तुमच्या बोटांवर असा असेल, एक तर तुम्हाला मी सांगितलं 20, हा डायरेक्ट 20 केला. आम्ही तुम्हाला सांगितलं की 6, हा डायरेक्ट झाला. तर मी असाच आता याच्यानंतर अंक विचारेल, एक तर तो तुमचा एक तर डायरेक्ट होईल, किंवा इन हाऊस फॉर्म्युल्याने होईल, किंवा नेक्स्ट हाऊस फॉर्म्युल्याने होईल. अशी पद्धत असते सिलेबसची. ओके ना अर्चना ताई, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. सेट द झिरो.
38 काहीतरी डिस्टर्बन्स आल्यासारखं मला वाटलं नेटवर्कचा. माझा आवाज येत नाही का तुमच्यापर्यंत? कोणीतरी मला सांगेल का काहीतरी डिस्टर्बन्स आली? सर्वजण टॅच्यू झाले होते. कोणी सांगेल का मला? माझा आवाज क्लिअर आहे? हो, येतोय. हा, येतोय ना? येतोय. कारण तुम्ही सर्वजण टॅच्यू झाले होते म्हणून मला जरा डिस्टर्बन्स आली. सेट द झिरो. ओके, सेट द झिरो पुन्हा. ओके, 26 प्लस 2 अगेन प्लस 2 युनिट रॉडवर नाहीये. मग युनिट रॉडचा फॉर्म्युला दर्शनाताई, युनिट रॉडचा फॉर्म्युला बोला. -8 + 10 -8 + 10 प्लस 20 प्लस 26. 20 साठी इन हाऊस फॉर्म्युला. गीताताई करताय ना तुम्ही? तुमचे बोट नाही दिसत आहे मला. करताय ना? 26. हा, 26 20 साठी इन हाऊस फॉर्म्युला. 20 = -30 + 50 -30 + 50. हा, असं बोललं तर. आणि 6 इज डायरेक्ट अवेलेबल. 6 इज डायरेक्ट अवेलेबल. हा, प्लस 25 प्लस 25 5 साठी फॉर्म्युला व्हेरी गुड. -5 + 10 म्हणजे बघा सर्वांना आन्सर दिसतंय 81 दिसतंय. 81 असेल सर्वांचा आन्सर. ओके, +7 बघा डायरेक्ट अवेलेबल. +7 डायरेक्ट अवेलेबल. 7 तुमच्या युनिट रॉडवर 7 डायरेक्ट केला तुम्ही. आता तुमच्याकडे ना 88 आन्सर आहे सर्व. रोशनी 88 आहे बेटा आन्सर. 88 आन्सर आहे. 88 आहे. तुझं काय चुकलं मला माहित नाही. हा, ओके. आता +7 करायचं आपला परत. +7. आता 7 आहे का युनिट रॉडवर पॉसिबल? नाही. 7चा अगं 88 राहू दे ना. थांब ना, घाई नको करू ना. आता +7 आणि +7 साठी +7चा फॉर्म्युला -3 + 10 -3 + 10 -3 + 10. आन्सर इज बोला सर्वजण. आन्सर इज ओके. सर्वजण थांबा. सर्वजण मला थोडंसं रिलॅक्स करू द्या. तुम्हाला सरांना इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या सर्वजण. आज मी तुम्हाला इंट्रोडक्टरी हा फॉर्म्युला सांगितला. आपल्याकडे काही अजून अबॅकस बुक नाहीये, टूल नाहीये. पण आपण आहे ना सर्व समजून घेणार आहोत. उद्या आपल्याला सबस्ट्रॅक्शन पण उद्या आपण प्रॅक्टिस पण करणार आहोत त्याची. पण उद्या मी देणार आहे तुम्हाला समोर क्लासमध्ये. कारण मला 9 फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये. इकडे लक्ष द्या सर्वजण, इकडे लक्ष द्या. +9 +8 +7 +6 +5 +4 +3 +2 +1 असे 9 फॉर्म्युले आहेत. हे 9च्या 9 फॉर्म्युले तुम्हाला समजावेत म्हणून आजचा हा क्लास असतो. आणि विद्यार्थ्यांना इकडे लक्ष द्या. थांबा थांबा. विद्यार्थ्यांना हा सिलेबस साधारण 1 महिन्याचा सिलेबस आहे. म्हणजे मी जे तुम्हाला आज शिकवलं, जे मी तुम्हाला आधी काल परवा शिकवलं होतं, तो 1 महिन्याचा, हा 1 महिन्याचा आणि उद्या जे शिकवेल तो 1 महिन्याचा, असा 3 महिन्याचा सिलेबस असतो. लक्षात येतं तुम्हाला? आणि मग शिकवलं म्हणजे काही संपलं नाही. आपण खूप सारी प्रॅक्टिस करणार आहेत. पुन्हा परत रिव्हिजन करणार आहेत. पुन्हा परत त्याच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी बघणार आहेत. फक्त तुम्ही कंटाळा न करता, हे बघा कंटाळा केला म्हणजे काय? त्याचं पण उदाहरण दिलंय. प्रत्येक गोष्टीची लिंक आहे. कंटाळा म्हणजे काय? ॲडिडासचे बुटं घेताना साऱ्या गावभर बोमट्या मारून बाजाराला जायचं होतं म्हणून खिशात ₹10,000 नेले आणि 5,000चे ॲडिडासचे बुटं आणले. 2 दिवस कौतुकाने साऱ्या गावाला दाखवले आणि चौथ्या दिवशी आता 5 किलोमीटर रनिंगला जायचंय म्हणून बहाणा काय? तर आता ते चावायला लागले. म्हणून बहाणा काय होईल? की तो टकल्याला काही शिकवता येत नाही. अशा काही टोमणे मारून निघून जातील आणि बसतील शांत. पण प्लीज, ही मनोवृत्ती असते आपली, एक स्टाईल असते, की आपली आपली लर्निंग. कारण मी 17 वर्षापासून मी थकलेलो नाही आणि मी कधी कंटाळलेलो नाही. जर शिकायचं असेल ना, तर डेडिकेशन पॅशनेटली करावं लागतं आणि माइंडसेट करावं लागतं सुप्रियाताई, की मी ₹1,00,000 भरलेत. संगमनेरमध्ये 500 मुलांची बॅच चालू करेल. संगमनेर पण दुसरं दुबई आहे महाराष्ट्रातलं. ठरवलं तर तिथं पण 500 मुलांची बॅच चालू करू शकतात. तुम्हाला जॉब 4-5 हजारासाठी शाळेकडे तोंड त्याचं बघायला पण नाही जाणार तुम्ही. एवढी मोठी बॅच चालू करू शकतात. हां, पण ठरवलं पाहिजे आणि काम सुरू केलं पाहिजे. तर खरी मजा आहे. बरोबर ना? नुसतं बहाणे करून किंवा पळवाटा काढून नाही. सुंदर आहे, सर्व सोपं आहे.
रोज प्रॅक्टिस करा, न कळत करा. जे सांगतोय कोणाला तरी सिम्पल. आता काय मी बोललो तुम्हाला, हे जे आज शिकलात ना ते कुठेतरी नोटबुक मध्ये लिहा. हा मुद्दाम अप्रोच आहे. जे आपण शिकलो ना ते कोणाशी तरी मैत्रिणीशी बोला. ऋतुजा, जांबाई काय आहे ते, मला नाही येत जांबाई, पण जांबाई काय आहे ते, ऑक्सिजन प्रमाण कमी होतं बॉडीमध्ये. आणि उन्हाळ्याचे दिवस आहे, बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं की ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, आणि ऑक्सिजनचं प्रमाण आलं तर जांबाई येते, आणि जांबाई येत तरी रात्री झोप लागत नाही. असं सर्व समीकरण बॉडीमधलं बिघडलेलं असतं. म्हणून पंचमहाभूत बॅलन्स असले पाहिजे शरीरामधले. ओके ना, त्यासाठी आपण सर्व शिकतोय. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. पुन्हा परत एकदा 2 कॅल्क्युलेशन मला करायचे, सॉरी 5 कॅल्क्युलेशन करायचे. विसरलो होतो मी, 5 अंक लिहायला लावले ते असं. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन आणि मग बाय बाय करायचंय. ओके फास्ट. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. सेट द झिरो. 24 प्लस 1 प्लस 5 प्लस 8 प्लस 2. आन्सर इज लिहा पहिलं. अगं बाई, 2 करायचा होता. 2 नव्हता तिथं रोशनी. -8 प्लस 10 असं होतं. हा, कर बरं परत. 38 होता. 38 मध्ये मला +2 करायचा आहे. मग 2 नाहीये युनिट रॉडवर. मग 2 साठी -2 प्लस 10. प्रेझेन्स ऑफ माइंड राहा. ओके ना. आन्सर इज लिहा आता आन्सर. मी नाही बोलत आन्सर. काय आलं तुझ्या बोटांवर लिही. अगं 8 होता. इकडे लक्ष दे रोशनी. रोशनी, तू काहीतरी भलतं मला दाखवतय. 38 कर परत. 38 कर तुझ्या बोटांवर. 38 कर. 38 कर बोटांवर. रोशनी 38 मला ते, हा 38 +2 कसा करशील +2? कसा करशील +2? 2 आहे का युनिट रॉडवर? नाहीये. मग 2 चा फ्रेंड काय? 8. तू हावभावच काही करत नाही, मी तुझ्याशी बोलतोय तरी पण. तुझा माझा आवाज येतोय तुला? रोशनी, रोशनी माझा आवाज येतोय तुला? अगं रोहिणी, रोहिणी, रोशनी नाही, रोहिणी. मी रोहिणी, रोहिणी म्हणतो, मी रोशनी म्हणतो. रोहिणी, माझा आवाज येतोय तुला? सर हा, सर, काहीतरी प्रॉब्लेम होतोय, आवाज म्हणजे अटकतोय मध्ये मध्ये, व्हिडिओ व्हिडिओ अटकतोय मध्ये मध्ये, त्याच्यामुळे डिस्टर्बन्स येतोय. ठीक आहे, ठीक आहे. म्हणून ते मी म्हटलं, माझं तुझा काही रिॲक्शनच येत नाही तुझ्या चेहऱ्यावर, मी एवढं हा, बोलतोय. पहिले ठीक आहे. 38 पर्यंत करेक्ट होतं, पण हा, पुढे होत नाही ते. ठीक आहे, ठीक हा. आहे. काय हरकत नाही. मला वाटलं का मला वाटलं माझा आवाजच येत नाही का तुझ्यावर. ठीक आहे, ठीक आहे. नको. सेट द झिरो. चला पहिला आन्सर लिहिलाय फास्ट. ओके. 22 प्लस 3 प्लस 1 प्लस 4 प्लस 44 44 सांगितलंय मी. 40 साठी इन हाऊस फॉर्म्युला आणि 4 डायरेक्ट अवेलेबल. आन्सर इज राईट करा. 2 नंबरचा आन्सर राईट करा. 9 प्लस 8 प्लस 4 राजश्री, ते काहीतरी चुकलं तुमचं. पूजाताई, तुमचं काय काहीतरी चुकलं तुमचं. तुम्ही बोट आहे ना, काहीतरी बोटांवर कंट्रोल नाही करत. सेट द झिरो, सेट द झिरो. मग प्लीज बोटांवर थोडं लक्ष. 5 कधी ओपन होऊन जातो तुम्हाला कळत पण नाही. तुम्ही अशा गुंग असतात की ते 5 ओपन क्लोज असला तर ओपन होऊन जातो, ओपन असला तर क्लोज होऊन जातो, काही कळत पण नाही तुम्हाला. आणि ते टूलवर पण होतं. ते टूल पण डिसिप्लिन आपल्याला करावं. सेट द झिरो पण. ओके. 38 प्लस 27. पहिले 20 करा.
पहिले 20 करा. 20 साठी इन हाऊस फॉर्म्युला 20 केला. आता 7 7 साठी युनिट रॉड कडे जा. 7 चा फ्रेंड -3 + 10. हा काय ताई पूजा ताई तरी करंगडी ओपन करतात अजून पण 10 साठी. तरी त्यांचं असं चालू होतं, अशी करंगडी ओपन करतात. काय खरं नाही बाबा. ओके ओके. +5 -60 त्या सूरजच्या ताई पण काहीतरी गडबड करतायत. ओके. +21 +29 +20 पहिले 20 करा. पहिले 20 करा. 20 साठी -30 + 50 -30 + 50 आणि 9 साठी युनिट रॉडवर जा. युनिट रॉडवर जा. -1 + 10. ठीक आहे. काय होतं ना, नो प्रॉब्लेम. थोडं वेगवेगळे आन्सर काय येतात माहिती का? जे प्रत्येकाच्या मी कडे बघू नाही शकत. इकडे लक्ष द्या. आपल्या काय शुभांगी ताई, मी प्रत्येकाकडे नाही बघू शकत. तर जेव्हा आपण आता जे पहिलं जे ऍप्लिकेशन करतो ना, ते ऍप्लिकेशन करतानाच पहिली चूक नका करू. एकदा पहिली चूक झाली का पुढचं कॅल्क्युलेशन रॉंगच व्हायला लागतं. आणि मी कधीतरी 1-2 ताईंकडे बघू शकतो. एवढ्या आपल्या 25 म्हणजे 45 ताई आहेत. प्रत्येकाकडे नाही बघू शकत, पण प्रयत्न करतो बघण्याचा. जेव्हा जेव्हा लक्ष जातं तेव्हा सांगतो मी. पण प्लीज काही काळजी नका करू. हा ऑडिओ व्हिज्युअल क्लास आहे. अजून प्रेझेंटेशन स्वरूपात आपण याला अजून डिटेलिंग करणार आहोत. छानपैकी याला मी जे समजून सांगितलेले पण व्हिडिओ आहेत. छानपैकी स्पेशल समजून बोर्डवर, छान मोठ्या बोर्डवर पण समजून सांगितलेले व्हिडिओ तो पण मी टाकून देईल. काय काळजी नका करू. ओके. आज क्लासला आज झोपण्याच्या आधी मी तुम्हाला एक छान व्हिडिओ पाठवेल. ऍप मध्ये राहील मात्र तो, किंवा मी प्रयत्न करेल की आपल्या ग्रुपमध्ये पण तो बघितला की तुम्हाला त्याचं पण अजून डिटेलिंग समजून जाईल. मी प्रयत्न करेल तुम्हाला इन हाऊस फॉर्म्युलाचा, नेक्स्ट फॉर्म्युलाचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवून देईल. मोठ्या ब्लॅकबोर्डवर समजून सांगितलेला तो ऑलरेडी मला वाटतं युट्यूबला अवेलेबल असेल. मी त्याची लिंक पाठवून देतो. पुन्हा परत प्लीज काय केलं आपण, सेट द झिरो. 2च कॅल्क्युलेशन झालेत बाबा. स्पीड वाढवा, मला पण वेळ होतोय. ओके. 2 + 9 सेट द झिरो. 2 सेट द झिरो केला होता. +2 करा. +2 नंतर +9 करा. हा केलं सर्वांनी. +9 करा शुभांगी ताई. ओके. +33 +11 थांबा. शुभांगी ताई, तुमच्या बोटांवर 44 होतं. करून घ्या 44 करून घ्या. 40 लवकर करा. मी सांगतोय तर वेळ नका वाया घालू. आता 11 करायचं आहे. 11 याचा अर्थ म्हणजे तुम्हाला 10च्या रॉडवर 10 करायचा आहे. 10चा फ्रेंड कोण असतो? 40 असतो ना. तर तुम्ही -10 आणि +50 केला तर चालेल का? म्हणून इथे ना आठवण्याचा व्यायाम करतोय आपण. कारण आपण म्हणतात ना, मैं मेरी बाप की नहीं सुनता तो तेरी क्या सुनूंगी. म्हणजे असं असतं. म्हणजे मला मध्ये मध्ये आपण आपण मुद्दाम म्हणतो, असं डायलॉग कधी कधी म्हणतो, मेरे बाप की नहीं सुनते तो मैं तेरी क्या सुनूंगी. आपण असं म्हणतो कधी कधी. म्हणजे आपल्याला इतका कॉन्फिडन्स आहे आपल्यावर की आपण कोणाचं ऐकतच नाही. म्हणून तो तो प्रोग्राम आपण चेंज करतोय की इथं आल्या आल्या बॉडीला सवय झाली पाहिजे की राईट ऍप्लिकेशन करण्याची. 44 +11 -40 +50 +1 साठी -4 +5 असं बोला. कंजूशी करू नका. आणि ही कंजूशी केली की नंतर स्पीड अप करायचं आपल्याला. फार स्पीड फास्ट होणार आहे आपला. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. पुन्हा परत तिसरं कॅल्क्युलेशन